माध्यमांची भूमिका समजते. जलतरंगासारख्या प्रयोगातून कंपन व ध्वनी यांच्यातील संबंध जाणून घेणे. साहित्य सात वाट्या, चमचा व कलर. कृती पाणी घेणे. सात वाट्या एका लाईनीत ठेवायच्या. त्यामध्ये पहिल्या वाटीत थोडे कमी पाणी टाकायचे, दुसऱ्या वाटीत त्याच्यावर थोडे जास्त, तिसऱ्या वाटीत त्याच्यावर थोडे जास्त, चौथ्या वाटीत त्याच्यावर थोडी जास्त, पाचव्या वाटीत त्याच्यावर थोडी जास्त आणि सहाव्या वाटीत त्याच्यावर थोडी जास्त. आणि काय करायचे आणि त्याला त्याच्यामध्ये कलर टाकायचे. कलर टाकून हलवायचे. प्रत्येक वाटीमध्ये वेगवेगळा रंग टाकावा आणि का नाही प्रत्येक वाटीला अशी ठिसकी मारायची. आणि ध्वनी कसा निर्माण होतो. ज्या वाटीमध्ये कमी पाणी आहे त्या वाटीमध्ये जास्त कंपन होते आणि ध्वनी जास्त निर्माण होतो. ज्या वाटीमध्ये थोडे जास्त पाणी आहे त्या वाटीमध्ये कंपन कमी होते आणि ध्वनी कमी निर्माण होतो. असंच करत आणि निष्कर्ष ज्या वाटीमध्ये कमी पाणी असते त्या वाटीमध्ये जास्त कंपन होऊन ध्वनी जास्त निर्माण होतो आणि ज्या वाटीमध्ये जास्त पाणी असते त्या वाटीमध्ये कंपन कमी होऊन आवाज कमी ध्वनी कमी निर्माण होतो. कंपन जास्त झाल्याने ध्वनी जास्त निर्माण. विश्वाचा स्वभाव कळता भय उरले नाही. या दुनियेचे मर्म कळता जगणे